नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जीवनात असा क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतो जिथे सर्व थांबल्यासारखं वाटतं. प्रयत्न सुरू असतात पण परिणाम मात्र कधी दिसत नाही. मनात प्रश्नांची गर्दी होते आणि आतून एकच आवाज येतो, मी चुकतोय का? माझ्या नशिबातच दुःख आहे का? की अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला फार शांतपणे पण ठामपणे सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशीच उभा आहे. हे शब्द ऐकायला साधे वाटतात, पण या एका वाक्यात संपूर्ण आयुष्य उभं करण्याची ताकद आहे. स्वामी समर्थांचे विचार मोठे प्रवचन नसतात, पण थेट मनाला स्पर्श करतात. ते सांगतात, संकट ही शिक्षा नसता, तर शिस्त असते. आयुष्य जेव्हा चुकीच्या दिशेने चालते, तेव्हा स्वामी अडचणींच्या रूपाने त्याला थांबवतात. कारण काही वेळा वेदना देऊनच योग्य मार्ग दाखवावा लागतो. म्हणून स्वामी म्हणतात, अडचण आली म्हणजे मी दूर गेलो असं समजू नकोस. ती आली म्हणजे मी तुला घडवतोय. अनेक वेळा आपण म्हणतो की मी प्रामाणिक आहे, तरी माझ्याच आयुष्यात असा त्रास का आहे? तर इथे स्वामी समर्थ याचं उत्तर फार खोल देतात. ते सांगतात की प्रामाणिक माणसाचीच खरी परीक्षा घेतली जाते. कारण जो सहन करतो तो कोसळूनही उभा राहू शकतो. त्यालाच पुढे मोठी जबाबदारी दिली जाते. जे सहज मिळतं त्याची किंमत कळत नाही, पण जे संघर्षातून मिळतं ते आयुष्यभर साथ देतं. स्वामी समर्थ आपल्याला काळाबद्दल खूप महत्त्वाची शिकवण देतात. ते सांगतात की काळ कधीच वाईट नसतो, माणसाचे विचार वाईट होतात. आपण जेव्हा सतत तक्रार करतो, तुलना करतो, तेव्हा आपलं मन कमकुवत होतं. पण ज्या दिवशी आपण म्हणतो, जे आहे ते स्वीकारतो आणि जे नाही त्यासाठी प्रयत्न करतो, त्या दिवशी काळ बदलायला सुरुवात होते. स्वामींची कृपा ही अचानक चमत्कार नसून हळूहळू होणारा बदल आहे. जीवनात अपयश येणं फार वेदनादायक असतं. अपयश आलं की आत्मविश्वास ढासळतो, लोक दूर जातात आणि मन एकाकी होतं. पण स्वामी समर्थ सांगतात, अपयश हे शेवट नाही, तर पुढच्या यशाची तयारी आहे. जे अपयश सहन करायला शिकवतं तेच यश सांभाळूही शकतं. म्हणून स्वामी म्हणतात, उशीर म्हणजे हा नकार नाही. भीती हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. भीतीमुळे माणूस प्रयत्न थांबवतो, स्वप्न लहान करतो आणि स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. स्वामी समर्थ सांगतात, भीती अज्ञानातून येते आणि श्रद्धा ती दूर करते. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा माणूस संकटातही शांत राहतो. शांत मन म्हणजेच स्वामी कृपेचं पहिलं लक्षण आहे. स्वामी समर्थ कर्मावर खूप भर देतात. ते कधीच सांगत नाहीत की फक्त देवावर सोडून द्या. उलट ते नेहमी सांगतात, कर्म तुझं आहे, काळजी माझी आहे. म्हणजे प्रयत्न सोडायचे नाहीत, पण परिणामाची भीती बाळगायची नाही. जेव्हा आपण प्रामाणिक कर्म करतो आणि मनातून म्हणतो, स्वामी पाहतील, तेव्हा आयुष्यात योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य निर्णय आपोआप येऊ लागतात. जीवनात काही गोष्टी आपल्याकडून निसटतात, नाती तुटतात, संधी हातातून जातात, पैसा टिकत नाही. तेव्हा मनात खूप राग आणि दुःख येतं. पण स्वामी समर्थ सांगतात की जे टिकायचं नसतं ते कितीही धरून ठेवलं तरी निघून हे जातच. आणि जे आपलं असतं ते कितीही दूर गेलं तरी परत येतं. म्हणून स्वामी आपल्याला सोडायला शिकवतात, कारण सोडण्यातही मोठं सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ संयमाला फार मोठं महत्त्व देतात. ते सांगतात की सहनशील माणसाला खरी कृपा मिळते, कारण जो सहन करतो तो कधीच तुटत नाही. तो नेहमी शांत राहतो, विचार करतो आणि योग्य निर्णयही घेतो. घाई, राग आणि अहंकार हे माणसाला खाली खेचतात, तर संयम, श्रद्धा आणि नम्रता माणसाला वर नेतात. तर आजचा स्वामी संदेश फार साधा आहे, पण मनाला खोलकर भिडवणारा आहे. घाबरू नका, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या आयुष्यात जे घडत आहे ते स्वामींच्या नजरेसमोरच आहे.
सध्या अंधार वाटत असला तरी तोच अंधार तुम्हाला प्रकाशाची किंमत शिकवत आहे. योग्य वेळ आली की स्वामी स्वतः तुमचा हात धरून मार्ग दाखवतील. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, तुमचं काम आहे प्रयत्न करणं, विश्वास ठेवणं आणि हार न मानणं. बाकी सगळं श्री स्वामी समर्थावर सोडून द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.